छत्रपती संभाजी महाराजांना कैद केल्यानंतर मुघलांनी त्यांना बंदी करून त्यांचे हाल करून ठार मारलं। छत्रपती संभाजी राजांची हत्या म्हणजे शिवरायांनी स्थापन केलेल्या स्वराज्याला सर्वात मोठा हादरा होता। औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांची निगृण हत्या केली। दुसरीकडे संभाजी महाराजांना कैद केल्याची बातमी रायगडावर जाताच संभाजी महाराजांच्या पत्नी महाराणी येसूबाईंनी राजारामांना छत्रपतीच्या गादीवर बसवलं आणि मराठ्यांचे छत्रपती म्हणून घोषित केलं। पण छत्रपती संभाजी महाराजांची हत्या झाल्यानंतर महाराणी येसूबाई आणि संभाजी महाराजांचे पुत्र शहाजी यांचं काय झालं, औरंगजेबाने काय केलं, याबाबत समजून घेऊ या व्हिडिओमधून। छत्रपती संभाजी महाराजांची हत्या झाल्यानंतर औरंगजेबाने मराठा साम्राज्याविरुद्ध मोठी खेळी रचली। औरंगजेबाचं एकच स्वप्न होतं, ते म्हणजे मराठा साम्राज्याचा अंत। छत्रपती संभाजींच्या मृत्यूनंतर 12 मार्च 1689 रोजी त्यांचे धाकटे बंधू राजाराम यांना छत्रपती म्हणून घोषित करण्यात आले। संभाजी महाराजांच्या मृत्यूमुळे आणि त्यांचा धाकटा सावत्र भाऊ राजाराम महाराज छत्रपती बनल्यामुळे मराठा साम्राज्य अस्थिर झाले। त्यानंतर 13 दिवसांनी म्हणजेच 25 मार्च 1689 रोजी मुघल सैन्याने रायगड किल्ल्यावर हल्ला केला। स्वराज्याची राजधानी असलेला रायगड किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला। छत्रपती संभाजी राजांच्या पत्नी महाराणी येसूबाई, सकवराबाई आणि शंभू महाराजांचे पुत्र शाहू महाराज यांना मुघलांनी कैद केलं। छत्रपती राजारामांनी मराठ्यांची राजधानी दक्षिणेला जिंजीला हलवली, तर संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांच्या नेतृत्वाखालील मराठा गनिमी कारागिरांनी मुघल सैन्यासोबतची झुंज सुरूच ठेवली। ज्यावेळी शाहू महाराजांना मुघलांनी अटक केली त्यावेळी ते अवघ्या 7 वर्षाचे होते। फेब्रुवारी 1689 पासून 1707 मध्ये मुघल सम्राट औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत 18 वर्ष शाहू महाराज मुघलांच्या कैदेत राहिले। त्यानंतर शाहूंना औरंगजेबाचा मुलगा सम्राट मोहम्मद आझम शहा याने मुक्त केलं। त्यामागे मराठ्यांमध्ये फूट पाडण्याचं कपट मुघलांच्या मनात होतं। शाहू महाराजांनी सुटकेनंतर त्यांची काकी महाराणी ताराबाई, राजाराम महाराजांच्या पत्नी, यांच्याशी युद्ध करावं लागलं। छत्रपतीच्या गादीसाठी शाहू महाराजांनी आणि ताराबाईंनी आपला मुलगा शिवाजी दुसरा यांच्यासाठी दावा केला होता। दोघांमध्ये युद्ध झालं। शाहू महाराजांची अटीशर्तीसह सुटका करण्यात आली होती। तसेच शाहू महाराजांनी त्यांच्या सुटकेनंतर अटीचे पालन करावं यासाठी मुघलांनी येसूबाईंना बंदिवान ठेवलं होतं। 1719 मध्ये शाहू आणि पेशवे बाळाजी विश्वनाथ यांच्या नेतृत्वाखाली मराठे बळकट झाले, तेव्हा येसूबाईची सुटका करण्यात आली। दरम्यान मधल्या काळातल्या बऱ्याच घडामोडींनंतर मराठा साम्राज्याची सूत्र पेशव्यांच्या हाती गेली। त्यापूर्वीच 1707 मध्ये औरंगजेबाचा मृत्यू झाला होता, पण संभाजी पुत्र शाहू महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्यात खेड येथे छत्रपतीच्या गादीसाठी युद्ध झालं होतं। त्यामुळे मराठा साम्राज्याचे 2 तुकडे झाले। खेडचं युद्ध कसं आणि का झाले, मराठा साम्राज्याचे 2 तुकडे कसे झाले, तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता। बाकी हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। जय हिंद।